परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनादिदी बोर्डीकर, जिल्ह्याचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, जिल्हाध्यक्ष सुरेशराव घुमरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी विधानसभेमध्ये स्वबळावर 17ला 17 जागा लढवत आहे. आणि येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद निवडणुका आहेत, पंचायत समित्या आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 17 पैकी कमीत कमी 15 जागा आपल्याला निश्चित त्या जागेवर आपला विजय होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदला नक्की येईल याची सुद्धा आम्हाला खात्री आहे. त्या भागामध्ये पालम तालुक्यामध्ये असेल, पेटशिवनी सर्कलमध्ये असेल, रस्त्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर पेटशिवनी येथील जे काही आरोग्य केंद्र आहे, आरोग्य केंद्र इथं तयार होऊन जवळपास 1-1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आता आमच्या दिदी राज्यमंत्री असल्यामुळं इथं एक आम्हाला ट्रॉमा सेंटर सुद्धा आम्हाला त्यांच्याकडून मिळणार आहे. त्या सर्व ज्या ज्या काही सर्कलमधल्या अडचणी त्या आम्ही सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, दिदीच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. या काही येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, देशामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर भाजपची सत्ता आली तर ज्या जो काही विकासाचा अनुशेष आहे तो नक्कीच आपल्याला पूर्ण करता येईल. आणि तुम्ही सर्व जर भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिला तरच आपल्याला ह्या सर्व गोष्टी साध्य करता येतील असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांना, जे काही जनता आहे त्यांना आम्ही सांगतो. भारतीय जनता पार्टी आहे ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये योजना पोहोचण्यामध्ये यशस्वी झाले. या संदर्भात काय सांगाल? याचाच परिणाम पाहता उद्या भारतीय जनता पार्टीचं जिल्हा परिषद झेंडा पटेल. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या काही केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, त्या माध्यमातून जवळपास 80% नागरिकांना, शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना त्याचा फायदा झालेला आहे. थेट मदत मिळत आहे, थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. त्यामुळं नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जनता उभा असतात. आम्हाला माहिती आहे, पत्रकार आम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमचं स्वप्न आहे आमदार व्हायचं. जिल्हा परिषद तुम्ही लढवत आहे. जिल्हा परिषदेला पेटशिवनी येथे आमच्या सौभाग्य उभा राहणार आहे, मी स्वतः उभा राहणार.